आज आहे गणपती बाप्पांचा 3रा दिवस आणि मग मी सकाळी हार वगैरे घालून घेतलं आणि बघत होती की हार बरोबर आहे का नाही, म्हणजे बसलाय का नाही. हार वगैरे घातला, हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग त्याच्यानंतर पाया वगैरे पडून घेतले मी. त्याच्यानंतर मम्मी बोलली की आज वांग्याची भाजी करायची, तर वांगे कापून दे. तर मी कापून दिले आणि माझ्या मम्मीने मला काहीतरी बोललेलं, आता मी विसरले म्हणून मला माझ्या मम्मीचा राग आलेला आणि मग नंतर माझ्या मम्मीनीच मला हसवलं. त्याच्यानंतर हे सगळं केल्याच्या नंतर मी माझ्या फ्रेंडच्या घरी गेली. तिच्या घरी जाऊन पाया पडून आले, कारण तिचा गणपती 2.5 दिवसाचा होता, तर तो जाणार होता. आणि मग नंतर माझ्या मम्मीने मिळून भाकरी वगैरे केल्या, माझ्या मम्मीने मिरच्या केल्या. मग आमच्या सोसायटीमध्ये ते आहेत ते दीदी वगैरे ते आलेले आणि मग मम्मीने नैवेद्य दाखवायला घेतलं. मेथीची भाजी, डाळ भात आणि आपलं भाकरी आणि वांग्याची भाजी. आणि रात्रीचं हे होतं गेवड्याची भाजी वगैरे मम्मीने केलेली, वेळण्याची आमटी मामीने केलेली आणि पुरणपोळी दाखवलेली. पुरणाचा नैवेद्य बाकी होता म्हणून मग तो पण रात्री दाखवून घेतला. आणि मग त्याच्यानंतर पप्पांनी आरती वगैरे केली आणि मग नंतर नैवेद्य दाखवलं. आणि मग ट्रिप्सी पण होता आणि शिया पण ऐकत होता गणपती बाप्पांची आरती. मग नंतर पुरणपोळी, पापड वगैरे सगळं निवेदाला होतं आणि मग मी पण आरती केली, म्हणजे सगळ्यांनी आरती घेतली वन बाय. ते बघा, वेळणाची आमटी, दूध, गेवड्याची भाजी, भजी आणि आपलं पापड आणि पुरणपोळी गणपती बाप्पांना आज निवेदाला होतं. आणि मग देवीला पण होतं. आजसाठी एवढंच, बाय.